हिंदीच्या बोर्ड पेपरमध्ये कोणता निबंधाचा विषय येणार आहे आणि तो निबंध कसा लिहायचा हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर अजिबात काळजी करू नका. कारण ह्या व्हिडिओमध्ये बोर्डाच्या परीक्षेत कोणता निबंध येणार आहे आणि त्यावरील निबंध तुम्ही कसा लिहायचा आहे, जेणेकरून तुम्ही देखील यामध्ये 7 पैकी 7 मार्क्स निबंध लेखनामध्ये नक्कीच मिळवाल. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण विभाग 1 गद्य, त्यानंतर पद्य विभाग व पूरक पठांचा सर्व विभाग जे होते ते पाहिले होते. आणि जर तुम्हाला त्याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण निबंध लेखनाविषयी पाहणार आहोत. कशा प्रकारचा निबंध तुम्हाला येणार आहे परीक्षेमध्ये आणि त्याचं उत्तर तुम्ही कसं लिहिलं पाहिजे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम निबंध लेखनाचा हा जो प्रश्न असतो तो एकूण 7 मार्क्ससाठी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात येतो. आणि हा प्रश्न क्रमांक 5वा ई शेवटचा जो प्रश्न असतो त्यामध्ये असतो, ज्यामध्ये तुम्हाला 3 निबंधाचे विषय देणार आहेत आणि त्यावरीलच एखादा निबंध तुम्हाला लिहायचा आहे. कोणताही एक विषय तुम्हाला जो विषय सोपा वाटतो त्यावरील तुम्हाला निबंध लिहायचा आहे. तर त्यामध्ये आत्मकथनात्मक निबंध तुम्हाला त्यावरील एक विषय, त्यानंतर कल्पनात्मक निबंधावरील एक विषय, त्यानंतर वैचारिक निबंध देखील तुम्हाला त्यावरील एक विषय असं विचारण्यात येणार आहेत. तर तुम्हाला ज्यावरील निबंध सोपा वाटतो तो तुम्ही विषय चूज करून लिहायचा आहे. तर इथं वैचारिक निबंध मी तुम्हाला कसा लिहायचा ते सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही देखील येणाऱ्या 4 मार्च 2026च्या बोर्ड परीक्षेत हिंदीच्या विषयात 7 पैकी 7 निबंध लेखनाला घेऊन जाल. तर सर्वात आधी तुम्हाला निबंधाचा जो विषय आहे तो व्यवस्थित अगदी मोठ्या हेडिंगमध्ये तो लिहायचा आहे. तर इथं पाहू शकता, प्रदूषण एक बडी समस्या हा जो वैचारिक निबंध आपण चूज केलेला तो त्याचं टायटल जे हेडिंग जे आहे ते व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर पहा, सर्वप्रथम तुमच्या मनात येत असेल की आपण निबंधाचा सुरुवात कसा करायचा. निबंधाचे मुद्दे तर तिथे दिलेले नसतात, पण सुरुवात कसं करायचं. तर सर्वप्रथम काय आहे विषय, प्रदूषण एक बडी समस्या. तर तुम्हाला स्पेसिफिक असं कुठल्याही प्रदूषणावरती विचारलं नाही की वायू प्रदूषणच एक बडी समस्या, जल प्रदूषण एक बडी समस्या, हवा प्रदूषण एक बडी समस्या असं विचारले नाही, परंतु कॉमनमध्ये हे विचारलेलं आहे की प्रदूषण एक बडी समस्या. तर यावरचा निबंध लिहिताना सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आहे आणि त्या मुद्द्यानुसार तुम्हाला पॅरेग्राफमध्ये त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात प्रथम जो असणार आहे पॅरेग्राफ तो पहा, प्रदूषण ही प्रदूषण चारों ओर है. तर हा जो मुद्दा आहे त्यावरून तुम्हाला पहिला पॅरेग्राफ हा लिहायचा आहे. तर पाहू शकता, आज प्रदूषण के दैत्य ने जल, थल और आकाश पर अपना अधिकार जमा लिया है. प्रदूषण के कारण हमारा जीवन एक भयावह चक्रव्यूह में फंस गया है. तर हा जो होणार आहे तो तुमचा पहिला पॅरेग्राफ म्हणजे तुमच्या निबंध लेखनाची सुरुवात होणार आहे. आणि अशा अट्रॅक्टिव्ह तुम्हाला काय करायचे आहे, तर निबंध लेखनाची हिंदीमध्ये लिहायचा आहे निबंध सुरुवात ही करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला एक मुद्दा, तुम्हाला अजिबात त्यामध्ये मुद्दे देणार नाही, तर तुम्हाला जो मुद्दा आहे ते लक्षात ठेवायचा आहे की कोणत्या मुद्द्यानुसार व्यवस्थित सुरुवात करायची आहे. त्यानंतर पहा की दुसरा जो मुद्दा असणार आहे तो पाहू शकता तुम्ही, किती प्रकारचे प्रदूषण आहे ते तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे. दुसरा जर तुम्ही परिच्छेद पाहिला तर काय आहे पाहूया, प्रदूषण बहुमुखी दैत्य है, वह वायु प्रदूषण, जल प्रदूषण और ध्वनि प्रदूषण के रूप में अपना प्रभाव फैला रहा है. हम दूषित वायुमंडल में सांस ले रहे हैं, लोगों को पीने के लिए स्वच्छ पानी, निर्मल जल नहीं मिल रहा है. दूषित जल और जंतुनाशक दवाओं के कारण सभी फसलें भी दूषित हो गई है. आधुनिक यंत्रों का शोर हमारे कानों के पर्दे फाड़ रहा है. प्रदूषण के इन विविध रूपों ने इस सुंदर सृष्टि के अस्तित्व पर ही प्रश्नचिन्ह लगा दिया आहे. तर दुसरा जो पॅरेग्राफ आहे तो पहा की ह्यामध्ये काय करायचं आहे, प्रदूषणचे प्रकार कोणकोणते आहेत ते लिहायचं आहे आणि त्यामुळे काय हे आपल्या सृष्टीवर त्याचा काय परिणाम झालेला आहे ते लिहायचं आहे. अजिबात इथं वायू प्रदूषण जर एक लिहिला तर इथं अजिबात काय करायचं नाही, दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये फक्त त्याचे प्रकार व्यवस्थित लिहायचे आहेत आणि त्याचं काय या सृष्टीवर काय परिणाम झालेला आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर पहा, तुम्ही यामध्ये काय करू शकता, जर तुम्हाला निबंध लिहिण्यासाठी जर थोडासा जास्त वेळ राहिला असेल परीक्षेमध्ये तर तुम्ही प्रत्येक जो प्रदूषणाचा प्रकार आहे त्यावरील एक एक पॅरेग्राफ तुम्ही लिहू शकता. तर इथं पाहू शकता, वायू प्रदूषणावर तुम्ही तिसरा पॅरेग्राफ करू शकता, त्याचं
वायू प्रदूषण कशामुळे होतं? वायू प्रदूषणचे परिणाम कारण काय आहेत आणि त्याचा सृष्टीवर झालेला परिणाम हा एक पॅराग्राफ करू शकता. त्यानंतर जल प्रदूषणचा एक पॅराग्राफ करू शकता. त्याचं देखील तुम्ही काय करायचं, जल प्रदूषण म्हणजे काय? ते कशामुळे होते? त्याचं कारण काय आहे? आणि त्याचा सृष्टीवर होणारे परिणाम काय आहेत? हे देखील तुम्ही ते ते 4थ्या पॅराग्राफमध्ये लिहू शकता. असं तर तुम्ही काय करा, निबंध तुमचा मोठा जर तुम्हाला लिहायचा असेल खूपच, तर इथं तुम्ही मुद्दे हे अशा प्रकारे वाढवू शकता. हे मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे, की निबंधाचा विषय कसा वाढवायचा. त्यानंतर पहा, तिसरा जो असणार आहे, तो असणार आहे तुमचा, की प्रदूषणची कारणं काय आहेत? तर प्रदूषण हे कशामुळे सर्वात आधी होतंय ते लिहायचं. तर प्रदूषण की काय लिहिले पाहूयात. प्रदूषण की विकट समस्या के मूल में औद्योगिक क्रांति और बढ़ती हुई आबादी है. मिलों, कारखानों और वाहनों से निकलने वाला धुआं वातावरण की विषैला बन रहा है. गैस रिसने की दुर्घटनाएं पर्यावरण को भयंकर बना रही है. औद्योगिक संस्थानों से निकलने वाला रासायनिक कूड़ा कचरा तथा शहर के नालों का पानी नदियों, झीलों तथा समुद्र के पानी में मिलकर उन्हें प्रदूषित बना रहा है. गंदी झोपड़पट्टियां, मशीनीकरण की बढ़ती प्रवृत्ति और वनों तथा वृक्षों की अंधाधुंध कटाई प्रदूषण के मुख्य कारण है. वायु तथा जल के प्रदूषण से तरह तरह के घातक रोग फैल रहे हैं. खेती की पैदावार कम हो रही आहे. तर काय लिहायचं, तर ते कारण कशामुळं प्रदूषण होतं आहे, तर आपण जे झोपडपट्ट्या, त्याच्यानंतर वाढणारे औद्योगिकीकरण, त्यानंतर समुद्राचं पाणी जे आहे ते कशाप्रकारे त्यामध्ये कचरा साचून ते काय होत आहे, जलप्रदूषण होत आहे. तर तुम्हाला व्यवस्थित अगदी हिंदीमध्ये लिहायचं आहे. जो तिसरा पॅरेग्राफ असणार आहे, जो कारणं तुम्हाला प्रदूषणची कारणं लिहायचे आहेत. त्यानंतर पहा, जो 4था पॅरेग्राफ असणार आहे, तो असणार आहे तुमचा कशाविषयी असणार आहे, तर प्रदूषणचा परिणाम काय झालेला आहे सृष्टीवर त्याचा असणार आहे. तर इथं पाहू शकता काय लिहिलेलं आहे. आज प्रदूषण से पूरी तरह मुक्त होना संभव नहीं है, पर उसे कम अवश्य किया जा सकता है. इसके लिए लोगों में जागरूकता पैदा करनी होगी. वनों के विनाश को रोकना होगा और वृक्षारोपण की प्रवृत्ति बढ़ानी होगी. तर हे जे आहेत ते परिणाम झालेले आहेत. प्रदूषणचे जे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत त्याविषयी आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, तर यामध्ये या पॅरेग्राफमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाय केले जातील ते इथे लिहायचं आहे. तर काय उपाय आहेत ते व्यवस्थित अगदी लिहिलेले आहेत, पाहू शकता. आज प्रदूषण से पूरी तरह मुक्त होना संभव नहीं है, पर उसे कम अवश्य किया जा सकता है. इसके लिए लोगों में जागरूकता पैदा करनी होगी. वनों के विनाश को रोकना होगा और वृक्षारोपण की प्रवृत्ति बढ़ानी होगी. यदि हम जनसंख्या का वृद्धि दर कम करें और मशीनों के उपयोग पर अंकुश रखें, तो बहुत हद तक प्रदूषण की समस्या से छुटकारा पा सकते. हे तर इथं तुम्ही प्रदूषणावर कोणते उपाय कराल हे या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला लास्टला लिहायचं आहे. त्यानंतर त्या शेवटला काय करायचं आहे, तर संदेश लिहायचा आहे, की प्रदूषण यदि मानव जाती सुख शांती से जीना चाहती है, तो प्रदूषण का नाश करना ही होगा. तर असं अट्रॅक्टिव्ह तुम्हाला एंडिंगसुद्धा करायचं आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही ॲटलिस्ट 4 ते 5 पॅरेग्राफमध्ये व्यवस्थित जे तुम्हाला मुद्दे सुचतील ते व्यवस्थित त्यांचं व्यवस्थित काय करायचं आहे, सिक्वेन्सनं त्यांचं एक्सप्लेनेशन करायचं आहे निबंधामध्ये. तर इथे अगदीच खूप अवघड नाही आहे निबंध लिहिणं. त्याची कारणं, परिणाम आणि त्याचा प्रकार, त्यानंतर त्याच्यावरती उपाय काय आहे ते लास्टला लिहायचं आहे आणि तुम्हाला त्यातून संदेश काय द्यायचा आहे, तर ते देखील लिहिलं तरी चालतं. कारण वैचारिक निबंधात ते ठोस मुद्दे मांडायचे असतात. तर अशा प्रकारे जर तुम्ही निबंध लिहिला तर तुम्हाला 7 पैकी ॲटलिस्ट 6 मार्क्स हे सहज मिळून जाणार आहेत. जर यामध्ये तुम्ही आणि 2-3 पॅरेग्राफ तुम्हाला वाढवायचे असतील तरी चालेल. तुमचे मार्क्समध्ये देखील तुम्हाला काय होणार आहे, तर वाढ होणारच आहे. परंतु आपल्याला वेळ बघून किती आपल्याला वेळ अगदी कमी असणार आहे. त्यामुळे परीक्षेत लिहिण्यासाठी त्यामुळे व्यवस्थित लिहायचं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक सो मच.